नमस्कार। आजपासून आपण त्रिदोष ही एक व्हिडिओ सीरीज चालू करत आहोत। या सीरीजमध्ये आपण वात, पित्त, कफ या तीनही दोषांबद्दल, यांचे समतोल बिघडल्यानंतर कुठल्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वात दोषाबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी आहे वैद्य वरुण खरे आणि आपलं आयुर्वेद ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। लोक पुरुष साम्य सिद्धांत बघताना आपल्याला असं दिसतं की सृष्टीमधील जे वायू महाभूत आहे ते सर्व हालचालींसाठी कारणीभूत असतं, तसेच शरीरातील वात हा जो दोष आहे तो शरीरातील हालचालींसाठी कारणीभूत असतो। त्यामुळे निसर्गातील वायू महाभूताचं प्रातिनिधित्व शरीरातील वात हा दोष करत असतो। पित्त आणि कफ हे दोन्हीही दोष इंडिव्हिज्युअली काही कार्य करू शकत नाही। जोपर्यंत वात हा दोष त्याला गती देत नाही तोपर्यंत आपल्याला पित्त आणि कफ ह्याचे इंडिव्हिज्युअल कार्य दिसत नाही। म्हणून वात हा शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा दोष मानला जातो। आता आपण वातदोषाची प्रमुख स्थानं बघूयात। जरी वातदोष हा सर्व शरीरव्यापी असला तरी वातदोषाची काही प्रमुख स्थानं सांगितली आहेत। जसं वात हा पक्वाशय म्हणजे आतड्यामध्ये असतो, तसेच कटी प्रदेश म्हणजे लोअर बॉडी जी असते शरीराची किंवा कमरेचा प्रदेश जो असतो त्यामध्ये वातदोषाचे प्रमाण अधिक असते। तसेच थाईज किंवा आपल्या मांड्या, आपले बटक्स ह्यामध्ये वाताचे प्रमाण अधिक असते। तसेच पोकळ ज्या शरीरामध्ये जागा असतात म्हणजे हाडं झाली किंवा आपल्या कानाची पोकळी झाली, ह्यामध्ये वातदोषाचे प्रमाण सगळ्यात अधिक आढळते। वाताचे गुण सांगताना रुक्ष म्हणजे ड्राय, खरं म्हणजे खरखरीत, लघु म्हणजे हलका, शीत म्हणजे स्पर्शाला गार लागणारा, चल म्हणजे एकदम चंचल किंवा चपळ असणारा, असे काही गुण सांगितलेले आहेत। त्यामुळे वात प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील हे गुण आपल्याला बघायला मिळतात। वात प्रकृती असणारी लोक ही एकदम उंच, यांचं वजन एकदम कमी असतं, अशी सडपातळ अशी असतात। ह्या लोकांची त्वचा सुरकुतलेली आणि यांचे केस हे एकदम पातळ असे असतात। ह्या लोकांची नखं खूप ब्रिटल असतात। तसेच ह्या लोकांची मस्क्युलर स्ट्रेंथ ही देखील कमी आढळते। ह्या प्रकृतीच्या माणसांची भूक ही देखील खूप अनस्टेबल असते। कधी या लोकांना खूप भूक लागते, कधी या लोकांना खूप कमी भूक लागते किंवा भूकच लागत नाही। या लोकांची तहान देखील खूप अल्प असते। ह्या प्रकृतीच्या लोकांना गोड, आंबट आणि खारट यासारखे पदार्थ खायला खूप आवडत असतं। पण ह्या लोकांची पचनशक्ती ही नाजूक असते। पचनशक्ती नाजूक असल्या कारणाने या लोकांना पोटाशी रिलेटेड बरेच विकार होऊ शकतात, जसे गॅसेस होणं, कॉन्स्टिपेशन होणं, फ्लॅट्युलन्स किंवा ज्याला आपण ब्लोटिंग असं म्हणतो, हे ह्या व्यक्तींमध्ये जास्ती बघायला मिळतं। तसेच वात प्रकृतीच्या लोकांची इम्युनिटी देखील कमी असते, म्हणून वात प्रकृतीचे लोक वारंवार आजारी पडताना आपल्याला दिसतात। वात प्रकृतीची लोक ही स्वभावाने चंचल असतात, गोष्टी खूप लवकर ॲडॅप्ट करतात, तसेच खूप लवकर विसरूनही जातात। यांची शॉर्ट टर्म मेमरी ही खूप चांगली असते, मात्र लॉंग टर्म मेमरी खूप वीक असते। ही लोक आर्टिस्टिक असतात, यांना कलेची किंवा म्युझिक वगैरेची खूप आवड असते। मात्र ही लोक खूप अँक्शियस किंवा इम्पल्सिव्ह असतात, कुठल्याही गोष्टीवरती पटकन असं काहीतरी इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेतात। तसेच ही लोक बरेच वेळेला असं दिसतं की असहिष्णू किंवा इनटॉलरंट असतात। ह्या व्हिडिओमधील माहितीच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वाताबद्दल वेगळे प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तसेच कफ आणि पित्त या दोषांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघा।